नमस्कार. मागील दशकेला आपण आर्थिक नियोजन किंवा नियोजन ही संकल्पना आपण समजून घेतलेली होती. त्या संकल्पनेमध्ये आपण जीवनामधील प्रत्येक व्यक्ती, समाज, कुटुंब, राष्ट्र असेल या प्रत्येकांनाच प्रत्येक क्षेत्रामध्ये नियोजनाची किती नितांत गरज असते हे आपण पाहिलेलं होतं. त्यावरून नियोजन ही किती व्यापक संकल्पना आहे हे आपल्या लक्षात आलेलं होतं. आजच्या दशकेला आपण जे जागतिक अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांनी या आर्थिक नियोजनाची काय व्याख्या केलेली आहे ते आपण आजच्या दशकेला समजून घेणार आहोत. या 4 जागतिक अर्थशास्त्रज्ञांमध्ये नंबर 1 प्रोफेसर रॉबिन्स, H.D. डिकिन्सन, प्रोफेसर H. लेवी आणि नंबर 4 भारतीय नियोजन मंडळ या चौघांनी आर्थिक नियोजनाची काय व्याख्या केली आहे ते आपण आजच्या दशकेला समजून घेणार आहोत. त्यापैकी नंबर 1 प्राध्यापक रॉबिन्स यांनी आर्थिक नियोजनाची जी व्याख्या केलेली आहे ती पुढील प्रमाणे आहे. आर्थिक नियोजनाबद्दल व्याख्या करत असताना प्राध्यापक रॉबिन्स असे म्हणतात की वास्तविक पाहता संपूर्ण आर्थिक जीवनच नियोजनाने व्याप्त आहे. नियोजन करणे म्हणजे विशिष्ट अभिवचनाने, उद्देशाने कार्य करणे आणि निवड करणे होय. निवड हे आर्थिक क्रियांचे सार होय. तर अशी प्राध्यापक रॉबिन्स यांनी आर्थिक नियोजनाची व्याख्या केलेली आहे. संक्षिप्तमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की प्राध्यापक रॉबिन्स यांच्या व्याख्यामध्ये जी व्याख्या सांगितलेली आहे ही अतिशय व्यापक स्वरूपाची व्याख्या आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यांच्या मते नियोजनामध्ये काही पूर्वनिर्धारित उद्दिष्टे असावी लागतात. ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी योजना आखली जाते आणि त्यानुसार कार्यवाही करावी लागते. नियोजन प्रक्रियेमध्ये निवडीला, जी निवड आपण म्हणतो चॉईस, याला विशेष महत्त्व असते. आर्थिक व्यवहाराची जी निवड करायची असते त्यामागे महत्तम कल्याण साधने हे त्याचं उद्दिष्ट असते असं आपल्याला या व्याख्येवरून दिसून आलेलं आहे. त्यानंतर दुसरे अर्थशास्त्रज्ञ H.D. डिकिन्सन यांनीसुद्धा आर्थिक नियोजनाची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे. आर्थिक नियोजन म्हणजे अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे निर्णय घेणे होय. कशाचे आणि किती प्रमाणावर उत्पादन करावयाचे, कसे, कोठे आणि केव्हा उत्पादन करावयाचे व या उत्पादनाचे वितरण कोणामध्ये करावयाचे याबाबतचे निर्णय एखाद्या निश्चित सत्तेद्वारे विचारपूर्वक संपूर्ण अर्थव्यवस्थेचे व्यापक सर्वेक्षण करून त्याच्या आधारे घेण्यात येते. तर अशा पद्धतीने डिकिन्सन यांनी आर्थिक नियोजनाची सुद्धा व्याख्या या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येते. या व्याख्येमध्ये असं दिसून येते की वस्तूच्या उत्पादनावर आणि वितरणावर विशेष भर या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यांच्या मते जी व्याख्या सांगितलेली आहे ही व्यापक स्वरूपाची असून नियोजनाच्या विविध पैलूंवर या ठिकाणी प्रकाश टाकल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर नंबर 3 प्राध्यापक H. लेवी यांनीसुद्धा आर्थिक नियोजनाची व्याख्या केलेली आहे. ती पुढील प्रमाणे: आर्थिक नियोजन म्हणजे मागणी व पुरवठ्यात एक अधिक चांगले संतुलन साधणे होय. हे संतुलन उत्पादन अथवा वितरण किंवा या दोघांच्या संदर्भात जागरूकतेने व विवेकपूर्ण पूर्वनिर्धारित पद्धतीने ठरविले जाते. अशा प्रकारचे संतुलन स्वयंकार्यशील, अदृश्य व अनियंत्रित शक्तींच्या अधीन सोडण्यात येत नसते असं या व्याख्येमध्ये सांगितलेले आहे. या व्याख्येवरून आपल्याला असं दिसून येते की नियोजनाबाबत एक महत्त्वपूर्ण दृष्टिकोन स्पष्ट करण्यात आलेला आहे. प्राध्यापक लेवी यांनी नियोजनाचे प्रमुख 3 उद्देश सांगितलेले आहे. नंबर 1 देशामध्ये आर्थिक स्थैर्य राखणे, नंबर 2 उत्पादन आणि वितरण यांची काळजीपूर्वक व्यवस्था करणे आणि नंबर 3 जनकल्याणात वाढ करणे. नियोजन प्रक्रियेत हे 3 उद्देश महत्त्वाचे असतात. या व्याख्येमध्ये नियोजनाची जी पद्धती आहे ही कोणती ते स्पष्ट करण्यात आली नाही अशी टीकासुद्धा या व्याख्येवर करण्यात आलेली आहे. तर प्राध्यापक लेवी यांनी जी आर्थिक नियोजनाची व्याख्या केलेली आहे यामधील 3 उद्देश आणि या व्याख्येवर करण्यात आलेली टीका आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहे. आणि सर्वात शेवटी म्हणजे भारतीय नियोजन मंडळ यांनीसुद्धा आर्थिक नियोजनाची व्याख्या केलेली आहे. भारतीय नियोजन मंडळाच्या मते आर्थिक नियोजन म्हणजे निश्चित केलेल्या सामाजिक उद्देशांच्या संदर्भात महत्तम हितासाठी साधनांची जुळवाजुळव आणि वापर करण्याचा एक मार्ग होय.
तर अशा पद्धतीने भारतीय नियोजन मंडळ यांनी ही आर्थिक नियोजनाची व्याख्या केलेली आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो आहे पहा. आर्थिक नियोजन म्हणजे निश्चित केलेल्या सामाजिक उद्देशांच्या संदर्भात महत्तम हितासाठी साधनांची जुळवाजुळव आणि वापर करण्याचा एक मार्ग होय. या त्यांच्या व्याख्येमध्ये प्रमुख 2 घटक आपल्याला दिसून येतात. एक म्हणजे अपेक्षित उद्दिष्ट, त्यांचा एक क्रम की ज्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करावाच लागतो. आणि नंबर 2 उपलब्ध साधनांचे आणि त्यांच्या युक्त वितरणाचे असलेले ज्ञान महत्त्वाचे आहे. भारतीय नियोजन मंडळ यांनी जी आर्थिक नियोजनाची व्याख्या केलेली आहे त्याची काही वैशिष्ट्येसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतात, ज्यामध्ये नियोजनात महत्तम सामाजिक हित त्यांना या ठिकाणी साधायचं आहे. त्यासाठी उद्दिष्टे निश्चित केलेली आहेत. नंबर 3 नियोजनामध्ये उपलब्ध साधनसंपत्तीची जुळवाजुळव आणि योग्य वापर करावायचा असतो. नंबर 4 नियोजनासाठी उपलब्ध साधनसामग्रीची आणि तिच्या युक्त वितरणाचे ज्ञान असावे लागते. म्हणजेच थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की नियोजन ही एक प्रक्रिया असून तिच्याद्वारे महत्तम सामाजिक हित या ठिकाणी त्यांना साधायचं आहे. तर अशा पद्धतीने आजच्या तासिकेला आपण आर्थिक नियोजन म्हणजे काय, आर्थिक नियोजनाच्या 4 प्रमुख व्याख्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहे. पुढील तासिकेला आपण नियोजनाची आवश्यकता असेल, उद्दिष्टे असेल, तंत्र असेल किंवा प्रकार असेल यापैकी काही घटक आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.